ओके, चलो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आपण प्लँक्स क्वांटम थेअरी काय असतं किंवा प्लँक्स थेअरी ऑफ द क्वांटायझेशन ऑफ द एनर्जी काय असतं, काहीच नसतं. एनर्जी इज दॅट इज द एनर्जी ऑफ द फोटॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन असतं. दॅट इज याला आपण म्हणतो ई इक्वल्स टू एच न्यू म्हणतो. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला पुढचा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. कन्सेप्टचं नाव आहे व्हॉट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. Okay, write down the concept name. What is the photoelectric effect? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय आपल्याला स्टडी करायचं आहे. हा क्वेश्चन 1 मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा कधी कधी हा क्वेश्चन कंबाईन मध्ये विचारला जाऊ शकतो. कशा प्रकारे? डिफाइन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड स्टेट द किंवा एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. 4 मार्काला क्वेश्चन कंबाईन मध्ये पण विचारला जाऊ शकतो. यस, आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? एकदम इझी आहे. स्टार्टिंगला मी एकदम शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगतो, त्याच्यानंतर याचंच कन्व्हर्जन जस्ट आपल्याला इंग्लिश मध्ये करायचंय. तर बघा या ठिकाणी काय होतं, एक मेटल प्लेट आहे. हा सर एक मेटल प्लेट आहे. मग या मेटल प्लेटवर आता कन्सिडर करा आपलं जे हे वायफायचं जे व्हॉट एव्हर याला तुम्ही काही बी म्हणू शकता, डोंगल म्हणता किंवा काही विद्यार्थी याला काय म्हणतात. तर हे जे वायफायचं छोटस एक सेटअप आहे, नेट सेटअप आहे. तर या ठिकाणी याला आपण मेटल कन्सिडर करूया. जर या मेटल सरफेसवर जेव्हा अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट म्हणजे एक सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट, अप्रोप्रिएट म्हणजे काय? सुटेबल. ओके, मग जेव्हा या मेटल सरफेसवर सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट इन्सिडेंट होईल, म्हणजे या ठिकाणी बघा या मेटल सरफेसवर या ठिकाणी सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट लाईट काय झालेली आहे, सॉरी सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट काय झालेली आहे, इन्सिडेंट झालेली आहे. मग या मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉनचं काय होणे, इजेक्शन होणे. इलेक्ट्रॉन इकडे बी जाऊ शकतो आणि इलेक्ट्रॉन इकडे बी जाऊ शकतो. ओके, इजेक्शन होणे, इमिशन होणे कुठून? फ्रॉम दिस मेटल सरफेस. कुठून राजांनो? फ्रॉम दिस मेटल सरफेस. बट कधी? यस, कधी? अमावस्याला, पौर्णिमेला, कधी? जेव्हा अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट, जेव्हा सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट कोणती? बघा या ठिकाणी अप्रोप्रिएट, APPRO. यस, अप्रोप्रिएट स्पेलिंग. यस, अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. क्या बात है सर. ओके, जेव्हा अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट याला तुम्ही म्हणा सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट is incident on this metal surface and then the emission of the electron takes place. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय म्हणायचं याला? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग याची डेफिनेशन कशी बनवणार? यस, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? द फेनॉमेनॉन ऑफ द. हा काय आहे? हा एक फेनॉमेनॉन आहे. ओके, द फेनॉमेनॉन ऑफ द इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन कुठून? फ्रॉम दिस मेटल सरफेस. द फेनॉमेनॉन ऑफ द इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस मेटल सरफेस. बट कधी? कधी? when the appropriate frequency of the light incident on it is called as the photoelectric effect. yes, सर्वांना समजलंय डेफिनेशन? सर्वांना समजलंय what is the photoelectric effect? यस, लिहून देऊ का डबल इथं सांगू? लिहून द्या सर. ओके, चलो ठीक आहे. तर डेफिनेशन लिहितो या ठिकाणी, याला रब करतो मी. ये अपन रिकॉर्डिंग स्टार्ट केली करें? यस, के लिए ऐसा हो नहीं सकता यार, क्योंकि ये जो रिकॉर्डिंग है ना ये बच्चों को बहुत हेल्प कर रही है आणि एक्झामच्या वेळेस तुम्हाला खूप मदत करेल. ओके, हा तुमच्यासाठी सगळं चालू आहे. तर या ठिकाणी डेफिनेशन व्हॉट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हा, कुणाला सांगता येईल का व्हॉट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? बरं ठीक आहे, पहिल्यांदा मी लिहून देतो आणि याच्यानंतर हीच डेफिनेशन तुम्हाला उद्या विचारेल. बट उद्या मला आन्सर पाहिजे. हा, तर काय आहे? राईट डाऊन डेफिनेशन. द फेनॉमेनॉन ऑफ द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. राईट डाऊन माझ्यासोबत लिहा. द फेनॉमेनॉन ऑफ द फेनॉमेनॉन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठून रे? फ्रॉम दी मेटल सरफेस. फ्रॉम मेटल सरफेस. फ्रॉम दी मेटल सरफेस. बट कधी?
when appropriate frequency of the light, when appropriate ला याला तुम्ही म्हणू शकता सुटेबल, सगळ्यात सोपं सुटेबल असं बी लिहू शकता, काय हरकत नाही. बट पुस्तकामध्ये त्यांनी अप्रोप्रिएट दिलेलं आहे, त्याच्यामुळे अप्रोप्रिएट मी म्हणलेलं आहे. ओके, आता काही विद्यार्थी जेव्हा पुस्तक रीड करतील, हा सर अप्रोप्रिएट म्हणजे काय, मग त्यांना घोळ नको व्हायला. ओके, वेन अप्रोप्रिएट दॅट इज अ सुटेबल, अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, incident on it, frequency of light incident on it is called त्याला काय म्हणायचं रे, is called as the photoelectric effect, is called as the photoelectric effect. अरे एकदम इझी आहे का नाही सांगा बरं, किती इझी आहे. जस्ट इलेक्ट्रॉनचं इमिशन आहे. ओके, कुठून, फ्रॉम दिस मेटल सरफेस. ओके, बघा, द फेनॉमेनॉन ऑफ द इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस मेटल सरफेस, या मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉनचं इमिशन होत आहे. कधी, वेन द अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट इन्सिडेंट ऑन इट, म्हणजे इन्सिडेंट ऑन इट म्हणजे या मेटल सरफेसवर जेव्हा सुटेबल अमाऊंटची फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट होईल, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार आहे, आणि या फेनॉमेनॉनलाच आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे. यस, सर्वांना लक्षात आलंय. यस, या फेनॉमेनॉनला आपण नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये, फिजिक्सला बिलकुल घाबरायचं नाहीये. तर याला आपण नाव दिलेलं आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणलेलं आहे. यस, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच का, कारण की या ठिकाणी फोटॉनचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, त्याच्यामुळे याला म्हणलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. यस, आय होप सर्वांना एकदम वेल पद्धतीने हा कन्सेप्ट समजला असेल. व्हॉट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. यस, इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? ओके, तर या ठिकाणी नवीन कोणी आलंय का? सिंथिया समजलं? देन आदित्य बाबर. हो सर. ओके, थँक्यू. चला ठीक आहे. बाकीचे मुलं मला वाटतं मोस्ट ऑफ आज ऑफलाईन आहेत, क्लासमध्ये आहेत. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. आता गोष्ट म्हणलं की मुलांना वाटत असेल सर कोणती गोष्ट सांगणार आहे. ओके, आपली फिजिक्सची गोष्ट सांगणार आहे. तर या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो सर्वांना कळलेला आहे. मग समजा एक आपण नॉर्मल मेटल कन्सिडर केला. आता तुम्ही म्हणता सर नॉर्मल म्हणजे कोणता? नॉर्मल म्हणजे आपलं लोखंड असेल, अल्युमिनियम असेल, त्याच्यानंतर कोणता बी घ्या यार, अल्युमिनियम असेल, लोखंड असेल किंवा कॉपर असेल. ओके, मग एखाद्या नॉर्मल मेटलवर जेव्हा आपली जी विजिबल लाईट आहे, विजिबल लाईट म्हणजे कोणती? जी आपल्या अर्थवर जी लाईट येत आहे, म्हणजे आपल्या अंगावर, अरे आपल्याला जी लाईट दिसते त्याला आपण विजिबल लाईट म्हणतो. ओके, एक मिनिट, आता हे मला थोडं सांगावं लागेल तरच मुलांना समजेल. बरं ठीक आहे, कारण की याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये गेलं तर मग चला आपण कन्सेप्टच्या बाहेर भरकडे जाऊ. बरं, आपल्याला भरकडे जायचं नाहीये. एक लक्षात ठेवा, विजिबल लाईट म्हणजे जी लाईट आपल्याला दिसते याला म्हणायचं विजिबल लाईट. मला सांगा एक्सरे आपल्याला दिसतो का रे? नाहीये. मग एक्सरे कसा आहे? इनविजिबल लाईट आहे. त्याच्यानंतर गॅमा रे आपल्याला दिसतो का रे? गॅमा रे पण लाईटच आहे. इथून जेव्हा गॅमा रे पास होतो आपल्याला दिसत नाही, आपल्याला ऊन दिसतं, ऊन, हीट, बरोबर, आपल्याला हीट दिसते ना, कारण की त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. ओके, मग या ठिकाणी हीट काय आहे, किंवा आपण जे त्याला सनलाईट म्हणूया, सनलाईट काय आहे? विजिबल लाईट आहे. म्हणजे नॉर्मल जेव्हा लाईट किंवा नॉर्मल लाईट, विजिबल लाईट एखाद्या नॉर्मल मेटलवर जेव्हा इन्सिडेंट होते, तर त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक फेनॉमिनॉन किंवा इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन होत नाहीये, फोटो इलेक्ट्रिक फेनॉमिनॉन हा ऑब्झर्व होत नाहीये. मग कधी होतो? जेव्हा युव्ही रेडिएशन, कोणती लाईट? अल्ट्रा व्हायोलेट लाईट, याला काय म्हणायचं? युव्ही रेडिएशन म्हणायचं किंवा युव्ही लाईट म्हणायचं. ओके, युव्ही म्हणजे युवराज सिंग नाहीये. हा, युव्ही म्हणजे काय? या ठिकाणी जेव्हा अल्ट्रा व्हायोलेट लाईट एखाद्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होते, तेव्हाच या नॉर्मल मेटल मधून काय होतं? इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. ओके, आणि जर समजा आपण अल्कली मेटलची गोष्ट केली, आता तुम्ही म्हणता सर हे अल्कली मेटल कोणते? नोट्स मध्ये मी दिलेलं आहे अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स म्हणजे तुम्हाला सांगू का? ग्रुप 1 चे एलिमेंट. ओके, ग्रुप 1. आता हे काही पुस्तकामध्ये एवढं डिटेल मध्ये दिलेलं नाहीये, बट मी तुम्हाला सांगतोय, आणि ही गोष्ट कुणाला सांगायची नाहीये. ओके, हा बघा, या ठिकाणी अल्कली मेटल्स म्हणजे कोणते? अरे ग्रुप 1 माहिती आहे तुम्हाला? मॉडर्न पिरियोडिक टेबल माहिती आहे का तुम्हाला?
बघितलं असेल तुम्ही 10वीला बघितलंय ना रे, क्लासिफिकेशन ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. सर हेनरी मोस्ले नावाच्या सायंटिस्टनी मॉडर्न पिरियोडिक टेबल बनवला होता. अरे पहिल्यांदा डोबेर आणि ट्रायड्स होते, न्यूलँड्स ऑक्टेव्ह होते, त्याच्यानंतर मेंडेलियस पिरियोडिक टेबल होता आणि त्याच्यानंतर मोस्लेस मॉडर्न पिरियोडिक टेबल होता. यस, ही गोष्ट सर्वांना माहित आहे. तर आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये अशा आपण व्हर्टिकल कॉलम बनवले होते आणि या व्हर्टिकल कॉलमला आपण काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो आणि हे जे हॉरिझॉन्टल रोज आहेत याला आपण पिरियड्स म्हणतो. आता ही गोष्ट तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकले असेल, भरपूर मुलांना माहित आहे. तर आता हा जो ग्रुप 1 आहे, या ग्रुप 1 चे जे सर्व एलिमेंट्स आहेत दॅट इज द हायड्रोजन आहे, हायड्रोजन हा गॅस आहे सोडून द्या, बाकीचे लिथियम आहे, त्याच्यानंतर सोडियम आहे, त्याच्यानंतर पोटॅशियम आहे. म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम या मेटलवर जर समजा इवन विजिबल लाईट जरी इन्सिडेंट झाली, म्हणजे नॉर्मल सनलाईट जरी इन्सिडेंट झाली, तरी पण या ठिकाणी रूम टेम्परेचरला याच्यामधून काय होतं, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होतं, इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. ही गोष्ट तुम्हाला माहित होणं आवश्यक आहे. यस, सर्वांना लक्षात आलं. बघा या ठिकाणी मी 2 पॉईंट सांगितलेले आहेत, नोट्स मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने लिहून दिलेले आहे, नोट सर्वांना दिलेले आहेत. कोणते 2 पॉईंट सांगितले? पहिला पॉईंट सांगितला, जेव्हा आपण युव्ही लाईट म्हणजे युव्ही रेडिएशन दॅट इज द अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन एखाद्या नॉर्मल मेटलवर दॅट इज द आयर्न मेटल असेल, कॉपर मेटल असेल, अल्युमिनियम मेटल असेल, याच्यावर जेव्हा आपण इन्सिडेंट करतो, देन अँड देन फोटो इलेक्ट्रिक इमिशन विल ऑकर किंवा द फोटो इलेक्ट्रिक फेनॉमेनॉन विल ऑकर. ओके, आणि त्याच्यानंतर जर समजा आपण अल्कली मेटलची गोष्ट केली, याच्यामध्ये सोडियम येतं, हा सर, त्याच्यानंतर पोटॅशियम येतं. ओके, ग्रुप 1 चे एलिमेंट आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, लिथियम आहे, सर्वांना माहित आहे हे मेटल्स. ओके, याच्यावर समजा आपण E1, एक मिनिट कहा गया यार, E1 याच्यावर आपण विजिबल लाईट जरी इन्सिडेंट केली, तरी पण फोटो इलेक्ट्रिक फेनॉमेनॉन हा आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतो. या सर्वांना समजलंय का? मला सांगा लवकर. चला आपल्याला पुढच्या टॉपिककडे वळायचंय. येस, इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? नोट्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा पॉईंट लिहून दिलेला आहे, 2 पॉईंट आहेत बस, बाकी काही नाहीये. याला ते लिहून द्यायची गरज नाहीये, कारण की एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही. दिस इज जस्ट फॉर युअर ऍडिशनल इन्फॉर्मेशन. यस, लवकर सांगा मला. येस ऑर नो? ओके ओके, चलो. ओके, थँक्यू. तर याच्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन लिहा. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण बघितला. हा सर, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितला, मग याचं एक्सपेरिमेंटल सेटअप काय आहे? हा, एक्सपेरिमेंटल सेटअप मजा येईल. म्हणजे हा जो ऍक्च्युअल मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होता, हा पहिल्यांदा कुणी डिस्कव्हर केला, कसा डिस्कव्हर केला गेला? कारण की हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा फेनॉमेनॉन आपल्याला दिसणार नाही राजांनो. अरे दिसतो का? इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतो का? आता या ठिकाणी समजा लाईट इन्सिडेंट झाली, ठीक आहे यार, अल्ट्रा व्हायोलेट लाईट जरी इन्सिडेंट झाली, तरी पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा, हा इलेक्ट्रॉन केला बघा असा, असं तुम्हाला दिसणार आहे का? हा इलेक्ट्रॉन केला बघा तुमच्याकडे, असं तुम्हाला दिसणार आहे का? नाही, इलेक्ट्रॉन आपल्याला दिसत नसतो. बट हा इलेक्ट्रॉन कुठं पहिल्यांदा ऑब्झर्व केला जातो आणि कशा पद्धतीनं हे इलेक्ट्रॉन दिसलेलं आहे हे आपल्याला आता बघायचं. यालाच म्हणायचं एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि सेपरेटली 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, जर कंबाईन मध्ये विचारला, कशा टाइप मध्ये? डिफाइन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर 4 मार्काचा क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. ओके, चला ठीक आहे, क्वेश्चनला सर्वांनी या ठिकाणी यस, रेकॉर्डिंग तर मला चेक करतो बघा. हा, यस, चालू आहे. यस, चलो रेड कलर का पेन लेंगे, उसके बाद यहाँ पर एकदम बेस्ट बेस्ट हाईलाइटिंग में लिखेंगे क्वेश्चन. राइट डाउन, डिस्क्राइब द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. क्वेश्चन लिहा, डिस्क्राइब the experimental setup of photoelectric effect. Describe the experimental setup of photoelectric effect. 3 मार्काचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं. एकदम असा पांचट क्वेश्चन नाहीये, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑर मध्ये लिहा. यालाच आपण ऑर मध्ये कशा पद्धतीने लिहू शकतो? हाँ सर, किस तरीके से हम लिख सकते हैं? अरे वही बता रहा हूँ यार, रुक जाओ थोड़ा. हाँ, क्वेश्चन लिहा. राइट अ कंस्ट्रक्शन एंड वर्किंग ऑफ अ एक्सपेरिमेंटल
सेटअप ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा राईट अ कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ एक्सपेरिमेंट ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, चला या ठिकाणी मला रेड कलरचा पेन डबल घ्यावा लागेल. ओके, राईट डाऊन राईट construction and working of construction and working of experiments on photoelectric effect ओके. हा, चला ठीक आहे. आणि या क्वेश्चनला इम्पॉर्टंट मार्क करा. 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एखाद्या वेळेस समजा बोर्ड आणि खूप कंजूसी केली तर 2 मार्काला पण विचारला जाऊ शकतो, पण 2 मार्काला नाही, कारण की याच्यामध्ये मेन डायग्राम खूप महत्वाचे आहे. ओके, याच्यानंतर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचा आहे, तर माझ्यासोबत डायग्राम ड्रॉ करा. क्वेश्चनचा मिनिंग सर्वांना समजलाय? जो फोटो इलेक्ट्रिक फेनॉमेनॉन आहे त्याचे एक्सपेरिमेंटल सेटअप काय आहे ते आपल्याला काय करायचंय, एक्सप्लेन करायचंय. दॅट इज द डिस्क्राइब द एक्सपेरिमेंटल सेटअप कुणाचं, ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. यस, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं जे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा जो फेनॉमेनॉन आहे त्याचं एक्सपेरिमेंटल सेटअप. हा सर समजलं. ओके ठीक आहे. हा, तर याचा आता काय करा, पूर्ण सेटअप ड्रॉ करा. यस, माझ्यासोबत ड्रॉ करायचे, तुम्हाला एकदम छान पैकी डायग्राम ड्रॉ करायचे. आणि आपको एक अंदर की बात बताऊ मैं, पेन्सिलची आवश्यकता लागत नाहीये फिजिक्सच्या पेपरला. यस, तुम्ही डायरेक्टली पेनचा पण युज करू शकता, तुमचे मार्क वगैरे कुठंच कटणार नाहीये. ओके. हा, आता काही विद्यार्थ्यांना वाटतं 6 वर आमचे मार्क कटतील. नाही बेटा, मार्क नाही कळत तुमचे. ओके, पण डायग्राम तुमची परफेक्ट पाहिजे. ओके, सो माझ्यासोबत डायग्राम ड्रॉ करा. एक आपण या ठिकाणी काय केले राजांनो, काय घेतलंय सर? अरे काहीच नाहीये, एक आपण इव्हॅक्युएटेड ट्यूब घेतलेली आहे. इव्हॅक्युएटेड ट्यूब म्हणजे सर, अरे इव्हॅक्युएटेड ट्यूब म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ट्यूब मध्ये ईयर नाहीये. ईयर मतलब अरे हवा, पता है हवा? हाँ, देखा है कभी हवा को? नहीं देखा सर. अरे बस वही. ओके, अगर जिस ट्यूब में अगर हवा नहीं है तो उस ट्यूब को हम बोलेंगे इव्हॅक्युएटेड ट्यूब. तर या ठिकाणी आपण एक इव्हॅक्युएटेड ट्यूब घेतलेली आहे आणि या ठिकाणी वर आपण एक कॉर्डची विंडो बसवलेली आहे. ओके, या ठिकाणी 1 मिनिट, याला मी रेड कलर मध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला पण समजेल ही गोष्ट. आता वर आपण काय केलेली आहे, एक कॉर्डची आपण विंडो बसवलेली आहे. कशासाठी सर? अरे ज्या ठिकाणी इथून काय होणार आहे, सनलाईट हा मध्ये जाणार आहे, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. या ठिकाणी आपण यस ठेवलेला आहे, दॅट इज सोर्स ऑफ लाईट. आणि या ठिकाणी आपण इव्हॅक्युएटेड ट्यूबला एक साइडला आपण इमिटर प्लेट बसवलेली आहे आणि दुसऱ्या साइडला आपण राजांनो कलेक्टर प्लेट बसवलेली आहे. क्या बात है सर, मतलब मजा आएगा. अरे बहुत मजा आने वाला है. देखो आगे देखो, बस देखते रहना है. त्याच्यानंतर याला मी इथे घेतो. ओके, याच्यानंतर तुम्हाला इथं असं करायचंय. यस, फक्त माझ्यासोबत तुम्ही डायग्राम ड्रॉ करा, एकदम इझी आहे, काहीच हार्ड नाहीये. त्याच्यानंतर दिस इज म्हणजे याचं कनेक्शन अशा टाईपचं नाहीये, असं हे शो करतं. ओके, आता इथून हे इथं आलेलं आहे, याचं कनेक्शन डायरेक्ट नाहीये, याच्यावरून जम्प झालेलं आहे, हे असं शो करतं. त्याच्यानंतर इथून एक कनेक्शन आपण काढलेलं आहे, इथून एक कनेक्शन काढलेलं आहे आणि या कनेक्शनला आपण असं खाली घेतलेलं आहे. कशासाठी सांगतो. ओके, डोंट वरी. हा, आता या ठिकाणी बघा नेमकं काय होतं. इथून काय होतं, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट इथून आलेला आहे, हा सर आलेला आहे आणि या इमिटर प्लेटवर पडलेला आहे. मग इथून काय होईल, इमिटर प्लेटवर पडला की पडला, आपल्याला माहित आहे, काय माहित आहे, फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. इलेक्ट्रॉनचं काय होतं, इमिशन होतं. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन इथून निघालेले आहेत. यस, दिसले सर्वांना? यस, क्या बात है. चलो, मुझे तो कभी नहीं दिखे यार, आपको कैसे दिख गए? अरे इलेक्ट्रॉन आतापर्यंत कोणी बघितलंच नाहीये. म्हणजे इलेक्ट्रॉनचा जेव्हा फ्लो होतो तेव्हा करंट म्हणतो, ही गोष्ट आपल्याला माहित आहे, पण इलेक्ट्रॉन आतापर्यंत कोणी बघितलेलं नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. नाहीतर म्हणतात की आमच्या फिजिक्सच्या मास्तरने आम्हाला इलेक्ट्रॉन्स दाखवले. ओके. हा, चलो ठीक आहे, थोडा पानसटपणा आहे, बट काय करावं, लेक्चरसाठी असं करावं लागतं सगळ्या गोष्टी. यस, त्याच्यानंतर आता बघा खाली आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअप आणखीन वाढवायचं आहे. तर याच्यानंतर आपण काय केलेलं राजांनो, यस काय केले सर, अरे एक ॲमीटर इथं जोडलेला आहे. क्या बात है सर, ॲमीटर तो मुझे बहुत पसंद आता है. ओके, आता त्याच्यानंतर या ठिकाणी आपण एक व्होल्टमीटर जोडलेला आहे याला पॅरलल मध्ये. सो याचं नाव आहे, यस या ठिकाणी व्होल्टमीटर आहे, दॅट इज द कॅपिटल व्ही. आणि या ठिकाणी एक मायक्रो ॲमीटर जोडलाय. कशासाठी? अरे इलेक्ट्रॉनचा फ्लो होतोय
मग इलेक्ट्रॉनचा फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन यालाच आपण काय म्हणतोय, करंट म्हणतोय. यस, मग या ठिकाणी करंट सांगतो सगळ्या गोष्टी सांगतो, अजिबात काळजी करू नका. ओके, एकदम मला व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करू द्या, त्याच्यानंतर डायग्राम कशी बनली काही नाही, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हा, तर या ठिकाणी त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, एक आपण रिओस्टॅट घेतलेला आहे. ओके, रिओस्टॅट म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स. रिओस्टॅट माहित आहे, रेजिस्टर आणि रिओस्टॅट मध्ये काय फरक आहे. रेजिस्टर मधला आपण रेजिस्टन्स चेंज करू शकत नाही, बट रिओस्टॅट मधला आपण रेजिस्टन्स काय करू शकतो, चेंज करू शकतो. ओके, तर या ठिकाणी इथून पॉइंट निघालेला आहे आणि हा पॉइंट इथं आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बॅटरीचा सोर्स घेतलेला आहे. कोणता सोर्स घेतलेला आहे, व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स. आता तुम्ही म्हणता सर व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स काय असतं ते बी सांगतो, काहीच काळजी करू नका. ओके, चला ठीक आहे, याचं आपल्याला आता नामकरण करायचंय. नामकरण कोणत्या पेननं करू, चला ब्लॅक कलरनं करू. यस, ओके. एक्सपेरिमेंटल सेटअप. आता बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी लिहितोय मी कॉर्ड्स विंडो बसवलेला आहे. हा सर, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, कॉर्ड्स विंडो. अरे कॉर्ड्स काय असतं, कॉर्ड्स म्हणजे एक टाईपचं ग्लासचं मटेरियल असतं. ओके, तर जसे ग्लासचे प्रकार असतात, हा बुलेट प्रूफ ग्लास असतो, त्याच्यानंतर आपल्या चष्म्याचा ग्लास असतो. आता या ठिकाणी माझ्याकडे एक चष्मा आहे, जो की मला हा चष्मा लागलेला आहे. यस, या ठिकाणी हा चष्मा मला लागलेला आहे, मी दररोज घालतो. ओके, तर या ठिकाणी जो चष्मा आपण युज करतो याचा ग्लास वेगळा असतो, आपल्या विंडोचा ग्लास वेगळा असतो. आणि तसंच एक मटेरियल आहे, कोणतं मटेरियल आहे, कॉर्डचं मटेरियल आहे. ओके, तर त्या कॉर्डच्या मटेरियल पासून आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी एक विंडो बनवलेली आहे. ओके, आणि या ठिकाणी आपण लावलेली आहे, म्हणजे एक स्पेशल टाईपचा एक ग्लास आहे, एवढं लक्षात ठेवा. यस, लक्षात सर्वांच्या. ओके, यस सर, क्या बात आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण राजांनो काय केलेलं आहे, इमिटर प्लेट आपण इथं फिक्स केलेली आहे. हा सर, क्या बात है, आपने तो बताया. तो यहाँ पर मुझे नाम लिखना पड़ेगा, इमिटर प्लेट. ओके, या ठिकाणी नाव लिहा, इमिटर प्लेट. त्याच्यानंतर या ठिकाणी एक प्लेट आहे, कोणती आहे, कलेक्टर प्लेट. याला काय म्हणायचं, इकडल्या प्लेटला कलेक्टर प्लेट. चला, इतकं दमानं कोणी सांगत नाही, मी सांगत आहे, कारण की माझा उद्देश एक आहे की कन्सेप्ट जे आहे तुम्हाला एकदम अंडरस्टँड हो, तुम्हाला कोणतीच गोष्ट पाठ करायची आवश्यकता लागत नाही. ओके, आणि या ठिकाणी आपण सोर्स ऑफ लाईट, व्हॉट इज द यस, यस इज द सोर्स ऑफ लाईट. आता नोट्स मध्ये असं मी दिलेलं नाहीये, बट तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय सोर्स ऑफ लाईट, बट लिहायची गरज नाही, नोट्स मध्ये फक्त यस दिलेलं आहे. यस म्हणजे काय असतो, सोर्स ऑफ लाईट असतो. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, ही जी अरेंजमेंट आहे, कोणती अरेंजमेंट, अरे ही जी कनेक्शनची जी अरेंजमेंट आहे ना, मग ही जी कनेक्शनची अरेंजमेंट आहे याला म्हणतो आपण कम्युटेटर म्हणतो. काय म्हणतो याला आपण, कम्युटेटर म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचंय कम्युटेटर. ओके, या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचंय कम्युटेटर. त्याच्यानंतर आता हे सर्वांना माहित आहे, व्ही इज द व्होल्टमीटर, मायक्रो अॅमीटर आहे. आणि या ठिकाणी हा रेजिस्टन्स आहे, दिस इज द रिओस्टॅट. याला काय म्हणायचं, यस, रिओस्टॅट म्हणायचं. याला मी RH ने या ठिकाणी इंडिकेट करतो. आता नोट्स मध्ये मी RH लिहिलेलं नाहीये, बट तुम्हाला इथं RH लिहायचंय नोट्स मध्ये. ओके, बट नाही लिहिलं तरी काही हरकत नाही, बट हा रिओस्टॅट आहे, सर्वांना माहित आहे. आणि त्याच्यानंतर हा खालचा जो आहे तो व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स आहे. आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर हा व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स काय आहे, व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स आहे. हा, व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स काय असतो सांगू तुम्हाला. यस, व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स काय असतो सांगायचंय का वागू द्यायचंय, का तुम्हाला माहित आहे. हा, राजांनो बघा, आतापर्यंत आपण जेवढ्या बी बॅटरीज बघितलेल्या आहेत, तर बॅटरीज मध्ये आपल्याला करंट व्हॅरी करता येतो का रे, बॅटरीज मधला आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी करता येतो का, नाहीये. डायरेक्टली बॅटरीजला आपण 2 वायर जोडल्या आणि त्या बॅटरीज मधून जेवढी पॉवर आलेली आहे, जेवढा आपला लोड आहे, म्हणजे किती वॅटचा बल्ब आहे त्याच्यावर डायरेक्टली आपलं तिथं लोड झालेला आहे. बरोबर आहे. या गोष्टी तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करते वेळेस किंवा तुम्ही जस्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग जरी केली तर तुम्हाला या गोष्टी कळतील पुढे. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. आता हे तुम्हाला एकदम जस्ट इंट्रोडक्टिव्ह कन्सेप्ट आहे. तर व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स म्हणजे काय, एक अशा टाईपची बॅटरी असते किंवा एक अशा टाईपचा पोटेन्शियल सोर्स असतो ज्याचं व्होल्टेज आपण कमी जास्त करू शकतो, याला म्हणायचं व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स. मग या ठिकाणी आपण इथं व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स आपण कनेक्ट केलेला आहे. यस, अंडरस्टँड सर्वांना. आता ओके, थँक्यू. आता या ठिकाणी तुम्हाला याचं कन्स्ट्रक्शन लिहायचंय. कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला काय लिहायचंय माहितीये का, अरे या डायग्राम मध्ये, या सेटअप मध्ये काय आहे, कशापासून बनलंय हे सेटअप, ही सगळी गोष्ट तुम्हाला लिहायची आहे, बट इंग्लिश मध्ये लिहायची आहे. यस, आता याच्यामधला कन्स्ट्रक्शन मधला पहिला पॉइंट बघा काय येतो. इट कन्सिस्ट ऑफ अन इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब विथ अ कॉर्ड्स विंडो. बरोबर आहे. इट कन्सिस्ट ऑफ म्हणजे हे जे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, इट कन्सिस्ट ऑफ द
यस, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. आता ही जी ब्ल्यू कलरची जी ट्यूब आहे याला म्हणायचं इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. आणि त्या ठिकाणी आपण कॉर्डची विंडो बसवलेली आहे. म्हणजे पॉइंट कसा येईल, इट कन्सिस्ट ऑफ एन इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब विथ द कॉर्ड्स विंडो. आता मी या ठिकाणी पॉइंट वगैरे लिहित देत बसणार नाही, कारण की पॉइंट जर या ठिकाणी मी लिहिले तर खूप टाइम लागेल आणि आपलं लेक्चर तसंच राहून जाईल. यस, उद्या तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, पॉइंट उद्या येताना तुम्ही लिहून आणा, नोट्स मध्ये मी दिलेले आहेत. ओके, आणि हे पॉइंट काय आहेत मी तुम्हाला सांगेल, एक्सप्लेन करतो. बघा, पहिला पॉइंट झाला. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे, यस, द टू मेटल प्लेट फिक्स्ड इन द इव्हॅक्युएटेड ट्यूब. आता या इव्हॅक्युएटेड ट्यूब मध्ये आपण काय केलेले आहेत, दोन मेटल प्लेट फिक्स केलेले आहेत. हा सर, एक आहे इमिटर प्लेट आणि दुसरी कोणती आहे, कलेक्टर प्लेट. ओके, one act as an emitter plate and other act as a collector plate. Yes, त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे, द पोटेन्शियल इज सप्लाइड टू द इमिटर ई. म्हणजे हा इमिटर काय आहे, इमिटर प्लेट ई आहे, अँड द कलेक्टर प्लेट सी. आता या ठिकाणी आपण काय केले, पोटेन्शियल सप्लाइड केलंय, आपण एक्सटर्नल करंट त्याला सप्लाय केलेला आहे, इमिटर प्लेट अँड द कलेक्टर प्लेटला. कशासाठी सप्लाय केलेला आहे, कारण की या ठिकाणी बघा राजांनो, इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो रे, हा सर, इलेक्ट्रॉनवर नेगेटिव्ह चार्ज असतो. मग या ठिकाणी कलेक्टर प्लेटला जर समजा तुम्ही पॉझिटिव्ह बनवलं, कलेक्टर प्लेटला जर समजा तुम्ही पॉझिटिव्ह बनवलं, तरच ते इलेक्ट्रॉनला कलेक्ट करेल, तरच ते इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल, आणि तरच त्या या ठिकाणी काय होणार आहे, करंटचा फ्लो होणार आहे किंवा इलेक्ट्रॉनचा फ्लो आपल्याला भेटणार आहे. जर समजा ही पॉझिटिव्ह प्लेट नसेल तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होणार नाहीत. यस, या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक फिनॉमिनॉन तर होईल. ओके, म्हणजे जेव्हा आपण लाईटला इन्सिडेंट करतो इमिटर प्लेटवर, इलेक्ट्रॉन तर बाहेर येतील, बट इथून इथपर्यंत जाणार नाहीत. ओके, आता या ठिकाणी मी दाखवलेला आहे, हा जो पाथ आहे इकडे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत, या ठिकाणी मी इथं दाखवलेला आहे. यस, आता हा जो माझा हायलायटर आहे, हायलायटर म्हणजे हे करा, तुम्ही हायलाइट करा. यस, लक्ष द्या, इकडं इलेक्ट्रॉन इथून इकडे जात आहेत का, कारण की कलेक्टर प्लेटला आपण एक्सटर्नल पोटेन्शियल सप्लाय केलेला आहे. यस, इमिटर प्लेट अँड द कलेक्टर प्लेट याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, पोटेन्शियल सप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळे थर्ड पॉईंट आलेला आहे, द पोटेन्शियल इज सप्लाइड टू द इमिटर प्लेट ई अँड द कलेक्टर प्लेट सी. त्याच्यानंतर काय आहे, द पोटेन्शियल डिफरन्स पीडी बिटवीन द इमिटर अँड द कलेक्टर प्लेट कॅन बी चेंज बाय द व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स. ओके, तर या ठिकाणी या व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्सचा मदत करून, विथ द हेल्प ऑफ द व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स, तर या ठिकाणी आपण इमिटर प्लेट अँड द कलेक्टर प्लेट याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स आपण मेंटेन करू शकतो, चेंज करू शकतो. आणि त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे, पाचवा पॉइंट आहे, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द इमिटर अँड कलेक्टर इज मेजर्ड बाय द व्होल्टमीटर. आणि हे व्होल्टमीटर आपण कशासाठी बसवले रे, इमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट याच्यामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आपण सोडत आहोत, किती पोटेन्शियल डिफरन्स आपण मेंटेन करत आहोत, हे मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटर बसवलेला आहे. आणि मायक्रो अॅमीटर कशासाठी बसवलेला आहे, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन फ्लो झालेले आहेत. मग इलेक्ट्रॉन जर फ्लो होत असतील, यस, ऑफकोर्स या ठिकाणी इलेक्ट्रॉन जर फ्लो होत असतील, तर आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ, दॅट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ करंट. ओके, म्हणजे मला काय सांगायचंय, रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, यस, सॉरी, करंट नाहीये, रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, यालाच आपण काय म्हणतो, फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन्स, यालाच आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. मग या ठिकाणी या मायक्रो अॅमीटर मध्ये करंट हा रेकॉर्ड झालेला आहे. Yes, this is the construction of this experimental setup of the photoelectric effect. आता याच्यानंतर वर्किंगचे पॉईंट बघा, वर्किंगचे 4 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट काय आहे, आता वर्किंग मध्ये तुम्हाला काय लिहायचंय, ऍक्च्युअल मध्ये काय होतं, हा सर, ऍक्च्युअल मध्ये काय होतं, अरे जेव्हा याच्यावर कुणावर, इमिटर प्लेटवर जेव्हा अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सीची लाईट इन्सिडेंट होते, तर या ठिकाणी काय होणार आहे, इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार आहे. मग हेच तुम्हाला लिहायचंय, काय लिहायचंय, when light of suitable frequency, that is the appropriate frequency, is incident on the emitter plate, then the emission of the photoelectron takes place. हा झाला पहिला पॉइंट. बस, त्याच्यात सेकंड पॉइंट काय लिहायचा आहे, when collector plate is positive, जेव्हा ही कलेक्टर प्लेट पॉझिटिव्ह असते, with respect to the emitter plate. यस, इमिटर प्लेटच्या कंपॅरिझन मध्ये कलेक्टर प्लेट जेव्हा पॉझिटिव्ह असते, तेव्हा काय होतं, द इलेक्ट्रॉन्स विल फ्लो टुवर्ड्स द कलेक्टर प्लेट. जाहिर सी बात है, हाँ सर, ये नेगेटिव चार्ज है और ये पॉजिटिव चार्ज है, तभी इलेक्ट्रॉन क्या होगा, फ्लो होगा टुवर्ड्स दिस कलेक्टर प्लेट. हा झाला सेकंड पॉइंट. तिसरा पॉइंट काय आहे, हेन्स द फोटो इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द सर्किट. त्याच्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा फ्लो झाल्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट या मायक्रो अॅमीटर मध्ये काय झालेला आहे, रेकॉर्ड झालेला आहे. तर या ठिकाणी हे पॉइंट तुम्हाला काय करायचे, उद्या येताना नोट्स मधून लिहून आणायचे.
यस, सर्वांना एक्सपेरिमेंटल सेटअप चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. ओके, 4-5 पॉईंट आहेत. आता लिस्ट देत बसलं तर वेळ होऊन जाईल आपला. आपला ऑलरेडी टाइम संपलेला आहे. आणि उद्या आपण याच्यानंतर व्हॉट आर द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम दिस एक्सपेरिमेंटल सेटअप, म्हणजे या एक्सपेरिमेंटल सेटअप मधून ऑब्झर्वेशन्स आपण काय काय काढलेली आहेत, यस, कन्क्लुजन आपण काय काय काढलेले आहेत, ही आपल्याला उद्या बघायचंय. यस, चालेल. ओके, चलो, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारा. सर्वांना क्लिअर आहे? तर कंट्रक्शन यस यस, कोण बोललं? वैभव. हा वैभव, काय कळलं नाही? कंस्ट्रक्शन. बरं, चालतंय, ठीक आहे वैभव, आपण उद्या डबल एकदा एक्सप्लेन करूया. ओके, डोंट वरी, काय काळजी यस करू. सर. ओके, चलो, थैंक यू, कल मिलेंगे चलते चलते नहीं यहीं पर. चलो, ठीक है, बाय बाय.